भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये जो तणाव आहे त्यावरती बरीच टीका जी आहे ती पंतप्रधानांवरती केली जाते. आज संजय राऊत असं म्हणाले की एखाद्या खरं युट्यूब चॅनल बंद करणे म्हणजे काय बदला घेणे आहे का? 12 दिवस झाले मात्र अजूनही देश का बदला घेत नाही? आज पुण्यामध्ये हास्ययोग परिवाराने 1 लाख नागरिकांना सोबत जोडून जसे 120 देशामध्ये हास्ययोग दिन साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे पुण्यामध्ये 1 लाख नागरिकांना हास्ययोग या संस्थेशी जोडून दुःखी परिवारांना आनंदित करण्याचा एक चांगला कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित केला. त्याबद्दल मी या कार्यक्रमाला आलो होतो. राहिला प्रश्न संजय राऊतांचा, तर संजय राऊतांना मी आधीच सांगितलं त्यांना टीका टिप्पणी करण्याव्यतिरिक्त काही दुसरी भाषा येत नाही. ज्या उद्धव ठाकरेच्या लोकांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचा विरोध करून अशा लोकांना पाठिंबा दिला की जे लोक खऱ्या अर्थाने ज्यांना आनंद होतोय. आणि आता तर उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने किंवा संजय राऊत बोलतात आहे, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी खऱ्या अर्थाने त्यांना ते समजत नाही. मोदीजींना त्यांना समजायला वेळ लागेल. म्हणजे संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत, पण मोदीजींना समजायला संजय राऊतांना आणि उद्धवजींना त्यांच्या जे पिलावळ आहे त्यांना वेळ लागणार आहे. नक्कीच माननीय प्रधानमंत्री मोदीजी राष्ट्र कल्याणाकरता, देश कल्याणाकरता, महाराष्ट्राच्या 140 कोटी जनतेच्या कल्याणाकरता, या देशाला कुठल्याही व्यक्तीला कुठली हानी न होऊ देता व्यवस्थितपणे पाकिस्तानचा आणि नक्षलवादाचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही या संजय राऊतच्या चिथावणी आणि चिथावणीखोर व्यक्तित्वावर येऊ नका. चिथावणीखोर हे जे आहेत ते जाणूनबुजून चिथावण्या देत असतात आणि इंटरनल सामाजिक स्वास्थ्य खराब करत असतात. संजय राऊतांचं रोजचं बोलणं जे आहे ते सामाजिक स्वास्थ्य खराब करणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की योग्य वेळी योग्य निर्णय माननीय प्रधानमंत्री घेतले आहे आणि पुढच्या काळातही 140 कोटी भारतीयाला सुरक्षित ठेवण्याचं काम माननीय मोदीजी करतील. भाजपने इंदिरा गांधीचा इतिहास पाहावा असं संजय राऊत म्हणतात. भाजप काँग्रेसमध्ये झालं आहे ना. संजय राऊत आणि संजय राऊत हे काँग्रेसमध्ये झालेले आहेत. त्यांनी आता संविधानच स्वीकारलंय काँग्रेसचं, त्यामुळे काँग्रेसची भाषा बोलतात. सर, राष्ट्रवादीच्या वतीने काल मुंबईत जो कार्यक्रम ठेवण्यात आला होता माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार, त्यात एकनाथ शिंदे आले नाहीत. त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवला. दादांनी नाराजी व्यक्त केली, म्हणते की तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही येऊ नका, पण कृपया प्रतिनिधी पाठवू नका. महायुती बनवा. आणि फडणवीसांनी त्याच कार्यक्रमात 72 तासाचं मुख्यमंत्री झाले असल्याची देखील कबुली दिली. असं आहे की त्या कार्यक्रमाची बद्दल काय एकनाथ शिंदे का गेले नाही किंवा एकनाथ शिंदेजींना काही महत्वाचा विषय त्यांच्याकडे शेवटी इतकी मोठी संघटना आहे. महाराष्ट्रात संघटना चालवताना आधीच आपण 15 दिवशी महिना दिवशी कार्यक्रम देतो. एखाद्या वेळेस एकनाथ शिंदेजी एखाद्या त्यांच्या महत्वाच्या संघटनात्मक कार्यात किंवा 4-4, 5-5 महत्वाचे डिपार्टमेंट आहे, त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात नाही गेलं याचा अर्थ यांनी असं केलं त्यांनी तसं केलं. मला वाटतं आमची महायुती प्रचंड मजबूत आहे, कुठेही बेबनाव नाही. आणि आमची महायुती आम्ही तिघही म्हणजे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा हे एकत्र भावासारखे काम करतात आहे. मी तर त्याचं साक्षी आहे. त्यामुळे मला वाटतं की हे तयार केलेलं चित्र आहे. हे चित्र तयार करून महाराष्ट्रामध्ये काहीतरी एक विचित्र वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.